विनसला असा आहे की आता एवढे लोक त्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात झाली ते काही मी सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला ते माहिती आहे। शिवसेना आपली चर्चा तोडत असेल तर अशा माणसाची चर्चा करायचा उपयोग नाही। शिवसेनेत नेते ज्यादा झाले, कोणाशी बोलावे पहिल्यापासून प्रश्न होता। मुंबईत जे ठरले त्याप्रमाणे नंतर ते वागले नाही। शिवसेनेने शब्द मोडला, त्यांनी दिलेला उमेदवार आम्हाला मान्य नाही म्हणून आमचं बिनसलं, अशा रोखठोक शब्दात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज श्रीरामपूर येथील महायुतीबाबत भाष्य केले। श्रीरामपूर येथे पत्रकारांशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडताना सुजयदादा काय म्हणाले हे त्यांच्याच तोंडून ऐका। तुम्हाला एवढंच मी सांगू शकतो, महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहकारी शिवसेना वगळता आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। शिवसेनेला भारतीय जनता पार्टी अध्यक्षपदाला जागा रिक्त सोडण्याची देखील मान्यता दिली होती, सहमती दर्शवली होती। पण ज्या पद्धतीने शिवसेना एक पक्ष म्हणून जी वागणूक त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना दिली ती आम्हाला मान्य नाही आणि जे उमेदवार ते नगराध्यक्षपदाला देत आहेत त्या उमेदवाराच्या हातामध्ये आम्ही श्रीरामपूर शहरची धुरा झोपू शकत नाही। श्रीरामपूर आता विकासाकडे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नगराध्यक्षपदाचा उमेदवार, एक नवा चेहरा जो कधीच निवडणुकीला नगराध्यक्षपदाला राहिलेला नाही असा चेहरा आणि श्रीरामपूर विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून औद्योगिक श्रीरामपूर वसाहत होण्याच्या दृष्टिकोनातून तो अध्यक्षपदाचा चेहरा आमचा राहील। आम्ही कुठलंही जात सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट किंबहुना कास्ट कार्ड हे करणार नाही। आमचा उमेदवार हा कुठल्याच कास्टचा नाही, आमचा उमेदवार हा ओपन म्हणजे ओपनच आहे। विनसला असा आहे की आता एवढे लोक त्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात झाली ते काही मी सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला ते माहिती आहे। एवढे लोक त्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि नेमकी चर्चा कोणाशी करायची हे मी वारंवार पहिल्या दिवसापासून म्हणत होतो। सगळी चर्चा झाल्यानंतर मी मुंबईहून चर्चा अंतिम केल्यानंतर त्यानंतर जर शिवसेना शब्द मोडत असेल, शिवसेना आपली चर्चा तोडत असेल तर अशा माणसाची चर्चा करायचा उपयोग नाही। घातक उमेदवार म्हणजे आपण शहरासाठी, समाजासाठी 40 वर्ष श्रीरामपूरसाठी काही करू शकलेले नाही ते आता उमेदवार म्हणून काय करणार हा माझा पहिला प्रश्न आहे। त्यामुळे घातकच्या दृष्टिकोनातून आज उमेदवार असा पाहिजे जो खरंच गुन्हेगार पार्श्वभूमीला मागे ठेवेल, विकासात्मक एक मॉडेल मांडेल आणि आम्ही आमच्या विकासाचा ब्लूप्रिंट हा श्रीरामपूर शहराच्या जनतेपुढे मांडू आणि शहराला जे योग्य वाटेल शहर निर्णय घेतला तो आम्हाला सर्वोपरी मान्य आहे।